साहित्य केसरी प्रतिष्ठान आयोजित महाकाव्य करंडक 2024साठी मी कविता पाठवत आहे. कवितेचं शीर्षक आहे भाकर. चुलीपुढे बसलेली मै आई अन शिवून झालेल्या चपला घेऊन दारात उभा मवा बाप. चुलीपुढे बसलेली मै आई अन शिवून झालेल्या चपला घेऊन दारात उभा मवा बाप. आईला म्हणायचा, मी येऊस्तोवर चूल नको पेटू. तवा मया पोटात ओरडणारा कावळा बी शांत बसायचा गावातून येणाऱ्या भाकरीसाठी. बाप 3 कोरा भाकर रानात न्यायचा. बाप 3 कोरा भाकर रानात न्यायचा. घरावर आलेली मंदी बाप भाकरीत कपात करून दूर करायचा. तवा मवा मला बाप या जगातील सगळ्यात मोठा अर्थतज्ञ वाटायचा. दर मंगळवारी आईनं मागून आणलेलं पीठ, दर मंगळवारी आईनं मागून आणलेलं पीठ आणि त्या पिठाची केलेली चुलीवरची ती भाकर, हे चित्र पाहून मला त्या लिओनार्डोची पण कीव यायची आणि मी स्वतःलाच एक चित्रकार समजायचो. एकदा बापाला पाण्यात भिजून खाताना वाळलेली भाकर पाहिली. एकदा बापाला पाण्यात भिजून खाताना वाळलेली भाकर पाहिली. तवा मपल्या मनात भाकरीची किंमत आणखीनच वाढली. तवा मपल्या मनात भाकरीची किंमत आणखीनच वाढली. बाप म्हणाला, पोरा, जीवन म्हणजे फक्त जगणं आणि मरणं नसतं, तर त्या जीवनातील दुःख बाजूला सारून जगणं म्हणजे जीवन असतं. बापाने केलेली ती जीवनाची व्याख्या आजही मला भाकरीत दिसते. बापाने केलेली ती जीवनाची व्याख्या आजही मला भाकरीत दिसते. म्हणूनच की काय, मला खायला चांगले मिळावं म्हणून बाप भाकर सोबत घेऊन हे जग सोडून गेला, परत कधीच न दिसण्यासाठी. त्या भाकरीमुळेच मी आज घडलो. त्या भाकरीमुळेच आज मी घडलो. मिळाला आकारही भाकरीमुळेच. पण तरीही त्या चुलीवरच्या भाकरीसाठी मी आजही तरसतो. पण तरीही त्या चुलीवरच्या भाकरीसाठी मी आजही तरसतो. कारण त्या चुलीवरची भाकर मिळण्यासाठी, ती चुलीवरची भाकर मिळण्यासाठी माय फाटक्या लुगड्यात आणि बाप मळक्या कपड्यातच असावा लागतो. माय फाटक्या लुगड्यात आणि बाप मळक्या कपड्यातच असावा लागतो. मनपूर्वक धन्यवाद.